साधारणतः पावसाळा जवळ आला किंवा एखादा पूल, एखादी इमारत यांची दुर्घटना झाली तर आपल्या कानावर पडणारा शब्द म्हणजे स्ट्रक्चरल ऑडिट. संबंधित इमारतीचं किंवा पुलाचं स्ट्रक्चरल ऑडिट झालं होतं का, ते कधी झालं होतं, त्याच्यात काय म्हटलं होतं, अशा बातम्या आपण बघतो, ऐकतो, वाचतो. तर स्ट्रक्चरल ऑडिट हा प्रकार नक्की काय आहे, त्याचा उपयोग काय किंवा ते का केलं जातं, याच बद्दल आज आपण समजून घेणार आहोत. नमस्कार, मी प्रशांत आणि तुम्ही पाहताय टीओडी मराठी प्रस्तुत. टीओडी साधं सोपं. स्ट्रक्चरल ऑडिट म्हणजे काय, तर बांधकामाची आज घडीला असलेली गुणवत्ता तपासणं, त्याच्या सद्यस्थितीतील क्षमतेचं विश्लेषण करणं, असं थोडक्यात म्हणता येईल. स्ट्रक्चरल ऑडिट हे साध्या पुलापासून ते घर, मोठमोठ्या गगनचुंबी इमारती, उंच पाण्याच्या टाक्या अशा खाजगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील कुठल्याही बांधकामासाठी करता येते. बांधकामाचा मूळचा आराखडा व बांधकाम केल्यानंतर उलटलेला काळ, त्यासोबतच आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती अशी माहिती हाती आल्यानंतर स्ट्रक्चरल ऑडिटला सुरुवात करता येऊ शकते. आधुनिक पद्धतींचा वापर करून इमारतींमधील प्रत्येक स्लॅब, बीम, कॉलम अशा घटकांची क्षमता तपासली जाते. त्या इमारतीमधील किंवा संबंधित गोष्टीमधील सर्वच अवयवांची क्षमता ही वयोमानानुसार कमीच होते अशातला काही भाग नसतो. काही घटक हे जास्त भार पेलतात तर काही घटक कमी. त्यामुळे सर्वांना एकाच तराजूत मापून स्ट्रक्चरल ऑडिट शक्यतो केलं जात नाही. प्रत्यक्ष जागेवर अशा प्रत्येक कानाकोपऱ्याची तपासणी केल्यानंतर त्यांच्या आजच्या ताकदीबद्दल गणितं मांडावी लागतात. मूळ संकल्पनेतील आणि आज प्रत्यक्षातील भार वाहण्याची क्षमता या दोन्हींमधील फरक, त्यासोबतच या क्षमतेत काळाच्या ओघात झालेली घट याचा अंदाज येत असतो. पुलासारख्या सार्वजनिक बांधकामाच्या संकल्पनेत या बांधकामाच्या कार्यकालाची मर्यादा स्पष्ट केली असते. एका वेळेनंतर ही मर्यादा उलटल्यानंतर त्या पुलाचं काय होणार, तो सुरक्षित आहे किंवा त्याची काय परिस्थिती आहे, त्याची डागडुजी करावी लागेल का, त्यावरील वाहतूक कमी करावी लागेल का, किंवा त्यावरून जी वाहतूक होत आहे ती वाहतूक वाहून नेण्यासाठी तो पूल सक्षम आहे का, हे तपासून त्या संदर्भातल्या उपाययोजनांना किती खर्च येईल असे प्रश्न पडतात. काही उदाहरणांमध्ये उपयुक्त कार्यकाल संपायच्या आतच एखाद्या पुलाची अवस्था वाईट झाल्याचं दृश्य दिसतं. या सर्व प्रश्नांबद्दल तांत्रिक निष्कर्ष स्ट्रक्चरल ऑडिटरच्या अहवालात नमूद असतात. जर सुरक्षिततेची मर्यादा इमारतीने पार केली असेल तर तिला परत सुरक्षित करायला किंवा तिची मजबूती वाढवायला कुठले मार्ग अवलंबता येतील, त्यातील किफायतशीर मार्ग कोणते, ही माहिती देखील या अहवालामध्ये असते. आता पाहूयात की स्ट्रक्चरल ऑडिट नेमकं कसं केलं जातं. कुठली इमारत किंवा कुठला पूल हे सजीव प्राणी नसतात की ते बोलू शकतील. त्यामुळं त्या इमारतीतील दुर्गुण किंवा कमकुवत झालेला भाग काय आहे हे शोधून काढावं लागतं. त्यासाठी अनेक बाबींचा विचार करावा लागतो. उदाहरणार्थ, मूळ संकल्पनेतील गृहीत धरलेला भार व आज रोजी प्रत्यक्षरित्या येणारा भार, त्या गोष्टीचा आजचा वापर, इमारतीत वेळोवेळी केलेले बदल, इमारतीच्या किंवा पुलाच्या बांधकामासाठी वापरलेल्या घटक पदार्थांची गुणवत्ता, आजूबाजूची भौगोलिक परिस्थिती, या सगळ्या गोष्टींची माहिती एकत्र करून सद्यस्थितीतील त्या बांधकामाची ताकद माहिती करता येते. अनेक वर्षांपूर्वी उघड्या डोळ्यांनी पाहणी करणं हाच जुन्या बांधकामातील ताकदीचा किंवा त्या ताकदीबद्दल तर्कवितर्क लावण्याचा एकमेव मार्ग होता. मात्र गेल्या काही काळात वैज्ञानिक प्रगतीमुळे स्ट्रक्चरल ऑडिट हे आता एक व्यापक आणि अचूकतेकडे झुकणारं शास्त्र आहे. ढोबळमानानं बघायला गेलं तर स्ट्रक्चरल ऑडिटचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे विध्वंसक तपासणी, ज्याला आपण म्हणतो डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग, आणि दुसरं म्हणजे अविध्वंसक तपासणी, नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. यातील पहिल्या पद्धतीमध्ये म्हणजेच विध्वंसक तपासणीत ज्याचं निदान करायचंय त्या बांधकामाचा एक लहानसा भाग नमुन्याखातर त्यापासून पूर्णतः वेगळा केला जातो आणि नंतर प्रयोगशाळेत त्याची पडताळणी होते. त्या चाचणीत त्यातील गुणदोष समोर येऊन पूर्ण इमारतीच्या ताकदीबद्दल अंदाज बांधता येतो. परंतु या प्रक्रियेमध्ये एक उणीव अशी आहे की जर इमारत आधीच नाजूक स्थितीत असेल तर एक छोटा नमुना त्यापासून वेगळा केल्यानं तिला धोका निर्माण होऊ शकतो. तसेच इमारतीच्या एखाद्या भागातील लहानसा नमुना हा पूर्णपणे बांधकामाचे बिनचूक प्रतिनिधित्व करेलच ही हमी देखील देता येत नाही.
स्ट्रक्चरल ऑडिटचा दुसरा प्रकार म्हणजे अविध्वंसक तपासणी, ज्याला आपण म्हणतो नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. या दुसऱ्या प्रकारच्या नावातच बांधकामास हानी न पोचण्याचा अंतर्भाव आहे. या पद्धतीत आधुनिक उपकरणांचा वापर करून इमारत आहे तशा स्थितीत तिला अजिबात धक्का न पोचवता तिची चाचणी घेण्यात येते. आजकाल पीएच मीटर, कार्बोनेशन मीटर अशा सोप्या उपकरणांमधूनही ते रिबाउंड हॅमर, अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी मशीन, रिव्हर लोकेटर इत्यादी अत्याधुनिक उपकरणांपर्यंत झालेल्या वैज्ञानिक प्रगतीमुळे अधिकाधिक अचूक पडताळणी करणं शक्य झालंय. पीएच मीटर आणि कार्बोनेशन मीटर वापरून सोप्या पद्धतीनं कॉन्क्रीटच्या क्षमतेचं मूल्यमापन करता येतं. कॉन्क्रीटचा पीएच मर्यादेपेक्षा कमी झाला असेल तर आतील भाग गंजण्यास अनुरूप परिस्थिती झाली आहे असा अंदाज बांधता येतो. रिबाउंड हॅमरच्या मदतीनं कॉन्क्रीटच्या गुणवत्तेचं मापन करता येतं. तर रिव्हर लोकेटर या उपकरणानं कॉन्क्रीट न फोडता देखील आतील गंजांची संख्या, त्यांचा व्यास आणि त्यांचं स्थान निश्चित होऊ शकतं. अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी या पद्धतीत कॉन्क्रीटमधून काही तरंग सोडले जातात आणि त्या तरंगांना एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत प्रवास करायला किती वेळ लागतो यावरून कॉन्क्रीटच्या अंतर्गत भेगांची माहिती मिळत असते. सोप्या शब्दात सांगायचं झालं तर डॉक्टरांना एक्सप्रेस सोनोग्राफी अशा तंत्रज्ञानाचा वापर करून शरीराबद्दल माहिती मिळते किंवा परिस्थिती समजून घेता येते. अगदी त्याच पद्धतीनं अल्ट्रासोनिक पल्स वेलॉसिटी मशीननं इमारतीच्या आतील कॉन्क्रीटच्या व स्टीलच्या परिस्थितीची पाहणी करता येते. तर हे झालं स्ट्रक्चरल ऑडिट बद्दल. मात्र स्ट्रक्चरल ऑडिट नंतर काय, तर स्ट्रक्चरल ऑडिट ही नाण्याची केवळ एक बाजू आहे. ऑडिटचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्यात इमारतीसाठी किंवा संबंधित गोष्टीसाठी ज्या शिफारसी असतात त्या पार पाडणं हेही तितकंच महत्वाचं असतं. उदाहरणार्थ इमारत बांधून लोटलेला काळ, त्या वेळात झालेली किंवा न झालेली डागडुजी, त्या भागात त्या बांधकामाकडून आज असणाऱ्या अपेक्षा इत्यादी गोष्टींवर यानंतरच्या शिफारसी ठरतात. इमारतीची स्थिती किती गंभीर आहे यावर या मजबूती करण्यासाठी उपलब्ध असलेल्या वेळेची देखील मर्यादा ठरते. प्रत्येक शिफारशीवर काही कार्य करणं शक्य नसतं, तर काही वेळेला कमी खर्चात तात्पुरती उपाययोजना करणं देखील शक्य असतं. पण स्ट्रक्चरल ऑडिटचा अहवाल वाचून फाईल कपाटात ठेवल्यानं भविष्यात काही दुर्घटना घडायला स्कोप राहू शकतो. त्यामुळे स्ट्रक्चरल ऑडिट झाल्यानंतर त्यावर आवश्यक ती कारवाई तज्ज्ञांच्या मार्गदर्शनात होणं हे आवश्यक असतं. गेल्या काही वर्षांतील उदाहरणं घ्यायची झाली तर मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या ऐतिहासिक इमारतीचं झालेलं नूतनीकरण, तसंच मंत्रालयात 2012 साली लागलेली भीषण आग आणि यानंतर मंत्रालयाच्या इमारतीत केलेले बदल किंवा दुरुस्ती, दिल्लीतील विज्ञान भवनाची दुरुस्ती यांचं जे स्ट्रक्चरल ऑडिट झालं त्यात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला गेला होता. तर एकूण असं असतं स्ट्रक्चरल ऑडिट. तुम्हाला आमची ही माहिती कशी वाटली? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी TOD मराठीला यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.